नमो बुद्धाय. मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 8, रठ्ठपालाची धम्मदीक्षा. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोट्टीत येथे भगवंत राहिले. कुरुवासियांना हे समजल्यावर भगवंताचे दर्शन घ्यावयास ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश केला. भगवंतांचा धम्मोपदेश ऐकल्यावर थुल्लकोट्टीत येथील रहिवाशांच्या प्रमुखांनी भगवंतांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्या गृहपतींमध्ये एक श्रेष्ठ कुलोत्पन्न रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पित्त वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. गृहपती फारसे दूर गेले नव्हते. अशावेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, रठ्ठपाल, असे करण्यास तुला तुझ्या मात्या पित्यांची संमती आहे का? नाही भगवंत. ज्यांना त्यांच्या मात्या पित्यांची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. भगवंत, संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करील, तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्यांनी त्यांना विचारले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आई वडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू सुखाने जगत आहेस. एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरणार नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याकरिता संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. येणेप्रमाणे आईवडिलांची संमती मिळविण्यास असफल झाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एक तर मी येथेच पडल्या पडल्यास प्राण देईल, नाही तर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आईवडील त्याला उठून बसायला खूप विनवणी करू लागले, पण तो तरुण एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले तेच आग्रहपूर्वक सांगण्यास विनंती केली. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन, नाही तर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही, पण तुम्ही संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस पडेल. जर भिक्खू जीवनात त्याचे मन रमले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो तेथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे.
रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले, परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळविली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून एका पंधरवाड्यात नंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शांच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंतांच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही आई वडिलांकडे जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच आईवडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या बैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही, नुसता नकार सुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.